भाजप सोडा होते काय त्यांच्याबद्दल काय न बोललेलं बरं. जे करायला पाहिजे ते करा ना. सत्ता आहे ना आता. तर शितोळेला सस्पेंड का नाही केलं? एसीपीला सस्पेंड का नाही केलं? एसीपीला सस्पेंड का नाही केलं? 2-2 दिवस गुन्हे नोंदवत नाही. एका प्रेग्नंट बाईला 13-13 तास टेबलावर बसून ठेवता. त्यांच्या घरी फोन करता. मोर्चात गेलं तर तुमच्यावर केस घेऊ की तुम्हीच मोर्चाला भडकवलं. असं कुठे असतं काय? दुसरीकडे काही शिक्षण अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते. पोलिसांवरती कारवाई पाहायला मिळत नाही, शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई केली. आता काय बोलायचं काय तुम्ही सांगा. जबाबदार कोण केस न घेण्याला? जबाबदार पोलीस अधिकारी आणि तुम्ही कारवाई करणार शिक्षण अधिकाऱ्यावर. काय अर्थ याला? अजून ते हप्त्याला अटक का नाही केली ज्याने गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला? लोक भरून आणली होती तर तुम्ही अटक केलेल्यांमध्ये सगळे बदलापूरचेच कसे निघाले? एखादा कल्याणचा, एखादा अंबरनाथचा, एखादा कुठला ठाण्याचा, भांडूपचा, मुलुंडचा अडकळा असता तर ठीक आहे. जेवढे आरोपी अटक केले तर सगळे बदलापूर, कुळगाव बदलापूरचेच आहेत. असं चपराक काय दिली त्याच्यात? आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत. उद्या जनतेने उचलून रस्त्यात बंद केला असता, दोष कोणाला दिला असता तुम्ही? शेवटी जनता सार्वभौम म्हणजे जनतेचीच ताकद आहे ना ही. आणि बदलापूरला जे आंदोलन झालं त्याचे डोळे बंद करू नका. की बाहेरची लोक होत उत्स्फूर्त विद्रोह झाला. हा महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे. अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात कुठेही निर्माण होऊ शकते. हे ओपनिंग झालेलं आहे. लोकांना कळलंय की आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही, तरच सरकार झुकेल. असंवेदनशील सरकार अशी आता या सरकारची ओळख झालेली आहे.